बार्बेक्यू बघा सर्व ठिकाणी भरलेत आणि हे अनलिमिटेड फूड आहे आम्हाला. हॉटेल बंद नाही होतं पण आम्ही काय जाणार नाही. तुम्हाला गाणं ऐकायचं तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. टाइम झाले 8 वाजून 5 मिनिट झालेत आणि मी आज ऑफिसला निघतोय रोजच्या प्रमाणे. आधी जातोय तेच चाललंय आपली डेलीची लाईफमधून मी हा थोडासा टाइम काढून माझ्या पर्सनल स्वतःसाठी असं काही करतोय. डेली रुटीनमध्ये हा मी माझा स्वतःचा टाइम करून मी हे ब्लॉगिंग करतोय, रायडिंग करतोय. कालचे तुम्ही रायडिंगचे व्हिडिओ तर पाहिले असलेच. मी काल पालघरवरून मुंबईला बाईक घेऊन गेलो तरी पुन्हा मुंबईवरून पालघर बाईक घेऊन आलो. जी आवड आहे ते मला जपायचं होतं ते पण, त्याचसोबत मला ऑफिस पण बघायचं होतं, त्याचसोबत मला घरसुद्धा बघायचं, सर्व काही गोष्टी सांभाळायची असतात. म्हणून ऑफिसला जात होतो ते म्हटलं चल बाईक घेऊन जाऊया, जेणेकरून आपलं राईडसुद्धा होईल, आपली आवडसुद्धा ती आपल्याला आवडते ते सुद्धा करायला भेटेल आणि ऑफिसचं कामसुद्धा होईल. तर म्हणून काल मी बाईक घेऊन गेलो आणि आलो तर मला खूप असं काय म्हणता आला इझी वाटलं ट्रेनपेक्षा. थोडंसं टाईम, कारण की टाईम मी ऑफिसला 7 वाजता निघतोय तर बाईक घेऊन मी ऑफिसला 9 वाजून 5 मिनिटांनी घरी पोहोचलोय. तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्कीच बघा, कारण की तेच मी 7 वाजता ऑफिसमध्ये निघतोय तर घरी पोचायला मला 9:50 10 तर वाजतात. तर ठीक आहे, आजचा रुटीन पण हेच असणार आहे. आणि आज आम्ही जातोय संध्याकाळी ऑफिसनंतर डिनरसाठी. ऑफिसचे सर्वजण म्हणजे काही लोक आहेत तेच जातात, बाकी काही लोकांना पॉसिबल नाही आहे ते नाही येतात. आम्ही जातो डिनरसाठी. ते ऋषांचं बॅचलर पार्टी आहे त्यासाठी आम्ही जातोय. आणि दुसरं म्हटलं की आम्ही आज नाईट आउटला जाणार होते ऑफिसचे सर्व सॅटर्डे संडे असल्यामुळे, पण ते काही कोणाला पॉसिबल झालं नाही. काहीकांचा पैशाचा प्रॉब्लेम होता, काहीकांचा घरी काहीतरी फंक्शन आहेत, सर्व काही गोष्टी मॅटर होतात. तर तुम्हाला समजलं असेल जर तुम्ही जॉब करत असाल तर मग पैशाचा किती प्रॉब्लेम होतो. तेच असा कोणाला पैशाचा प्रॉब्लेम झाला असेल, तेच सर्व काही गोष्टी आहेत. तर चला पटकन निघतो. आता मी पण ट्रेन पण आले असेल, आता कुठे आले मी चेक नाही केलं. रेडी होतोय, बॅग रेडीच आहे, शूज घालायचं आणि पटकन निघते ऑफिसला जाण्यासाठी. तर ही बघा पालघरवाल्यांची डेलीची लाईफ. बिचारे सर्व मेहनत करतात, जसं मी मेहनत करतो तसं हे लोक पण मेहनत करतात. टाईम बघा 9:45 झालेत आणि आता ही विरार लोकल आले. बघा विरार लोकल आहे. आता ही पकडतो आणि मी जातो गोरेगावला. आणि यार खूप हालत खराब होते यार, लाईनमध्ये बसायला जागा भेटत नाही, उभं राहून यावं लागतं पालघरवरून. पण ठीक आहे, आता या लोकलमध्ये जाऊन बसूया शांतपणे. यार काय फालतूगिरी आहे, रोज ही गाडी थांबते गोरेगाव सर्व थांबते. डायरेक्टली बोरीव अंतिम डायरेक्टली बोरीव काय यार. सर्व लोक उतरत चालले ह्या गाडीतून. आता पुन्हा जावं लागलं मला किंवा 3 वर लोकल पकडण्यासाठी. पूर्ण हे प्लॅटफॉर्म उतरा परत चढा तिकडं चढतोय आणि आता प्लॅटफॉर्मवर कुठे लागेल पनवेल 9 अरे यार गोरेगाव 9:50ची आहे, बोरिवली 47 आहे. ती पकडतो आपण. पण ह्यामध्ये जर आल्यात फिरा भरपूर गर्दी. ही बोरिवलीची लोकल पकडण्यासाठी मी आलो प्लॅटफॉर्मवर आणि गोरेगावची लोकल आली इथे. यार नेहमी उलटं सुलटं होते, कधी ह्या प्लॅटफॉर्मवर लोकल असते त्यामध्ये लोकल असते. 47ची लोकल येते 10ला, म्हणजे ऑलमोस्ट 10 मिनिटं लेट आहे लोकल. यार इथे कुठे उभा आहे मी, मला या डब्यात चढायचं आहे. गर्दी बघा गर्दी. चल रे बाबा चल. टाईम बघा 10 वाजून 10 मिनिट झालेत आणि आता उतरलोय. म्हणजे हा खूप शिवाय खाणार आहे मी आज माझ्या सरांकडून. यार टेन्शन आहे, काय करणार, सर्व काही ट्रेनच लेट आहे. आपण तरी काय आपण रोज ट्रॅव्हल करतो ट्रेन. लफडा आहे आपल्याला काही घेऊ कळत नाही आहे, फक्त लवकर पोचायचं सुद्धा आहे. फटाफट जातोय पोचूयाच काहीतरी. लंकी आपल्या रिक्षा भेटत नाही आज पोचायला. टाईम वाजले 6:15 वाजलेस आणि आम्ही जरा सिगडीला. आज आम्हाला ऋषांचं तुम्हाला सकाळी बोललो होतं, कारण मी कुठे जायला आपण बॅचलर पार्टीसाठी जातोय ऋषांच्या. आणि पुढे आम्ही इकडे अनुराज आहे, लंकेश आहे, बाकीचे मुली लोक तिकडे आहेत, बाकीचे लोक बाईक घेऊन गेलेत. आम्ही रिक्षा मलाड वेस्ट. अरे भाई लंके आज आपल्या इकडे वाजणार होते आम्हाला. विचार झाला मलाड वेस्ट नाही यार. कॅब पण येत नाही आहेत आणि रिक्षा पण आम्हाला भेटत नाही आहेत. बघूयात जसं होईल तसं. त्या गोरेगाव इकडनं हाच प्रॉब्लेम आहे. त्याला विचार मला चलो इन्फिनिटी वेस्ट नाही यार, सर्वच नाही बोलतात यार. आम्हाला काय रिक्षा भेटत नाही इकडनं, म्हणून आता आम्ही उबेर बोल ना काय बोलतो त्याला, उबेरच ना. हा उबेरवरून आता रिक्षा बुक केलाय.
काय पोट काय माहिती नाही आता कशावरून गेलाय. गेले आता बुक ते पण ऑफिसच्या मुलीने गेलाय कारण आम्ही तिघे थांबलेत, बाकीचे सर्व लोक गेले. काय नशीब आहे आमचं रे. पण ठीक आहे, आता काय ऑफिस नंतर आम्हाला जायचं तर तिकडे आम्ही चाललोय. रिक्षा काही आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही पुन्हा आता ऑफिसच्या लॉबीमध्ये येऊन बसतोय. बसा भाऊ बसा, रिक्षा पोहोचतील आपण आज इकडे 10 वाजता जायचं आहे ना. 10 वाजता जायचं मला आज. काही पण करून मला 9 वाजता निघावं लागणार आहे. सौराष्ट्र 9:50ची. आणि उद्या जातो आपण शिर्डीला राईडसाठी. तुम्हाला माहिती आहे मी लास्ट ब्लॉगमध्ये पण बोललो होतो त्यांना सोलो मारतोय मी. जर पनू आलीस तर प्रॉपर दर्शन करेल, नाहीतर मुख दर्शन करायचा विचार आहे. बघूयात तू उद्या जाईल तिकडे जाईल. टाईम कसं लागेल किती टाईम लागेल त्यानंतर आपण डिस्कस करूयात. ब्लॉगमध्ये खूप बोलणार होता. काय झालं रे? हा फक्त आम्ही बाहेर जातोय आतमध्ये येतोय, बाहेर जातोय आतमध्ये येतोय. आता रिक्षा बुक केला होतं, रिक्षा आली. आता कुठे आहे माहिती नाही. रिक्षा नंबर नाही, तोच नंबर. हा आहे रिक्षा आहे बघ समोर. चला चला रिक्षा भेटली फायनली. आम्ही तिथे रिक्षामध्ये आहेत. लंकेश छान बोलतो लंकेश मला गाणं ऐकायचं. तुम्हाला ऐकायचं त्या पाण्यातल्या माशाचे मी माझ्या बाळाचे. नक्की लंकेश लाईक आणि कमेंट करा तुम्ही. 8 वाजता आले आणि आम्ही अजून ट्रॅफिक मध्ये जाईल. बघून नको ऑफिस मधून टाइम ट्रॅफिक मध्ये या गल्लीतून रिक्षा करतात, त्या गल्लीत रिक्षा करतात. तेच चाललंय कुठे ट्रॅफिक. आता कधी पोहोचणार आम्ही. आणि पुन्हा मला 9 वाजता पण लगेच निघायचं पण आहे आणि निघावं लागणारच आहे मला. चला आता बसा. चल 5 मिनिटं चल. चला आम्ही निघाल बस निघाली. बघा कुठपर्यंत जातोय. आता उतरून चालत गपचूप. कधी पण मोठ्या माणसांचं आहे ना ऐकायचं. आपण ऑफिसचं काम करून निघालो रे. किती काय झालं आपण थोडा टाइम आपला स्वतःसाठी काढतोय. नाही असो आता रिक्षा मिळत होती रे. चला आता चालतोय आम्ही पण सर्व एकत्र. थांबा मध्ये उतरलो नाही त्या साईडला आणि त्या साईडला येऊन चालत चाललो. आता ऐकतील तरी शिगडी तिकडे त्या एरियामध्ये चाललो आम्ही. आता माहिती का तुला कुठे आहे ते? मी गोबल रील मध्ये शिगडी काहीतरी हा लोकेशन आहे. मला माहिती. प्लेट भरलेत लंकेश. हा तर फुल तुझ्याकडेच फिरणार आहे कॅमेरामध्ये हा वेळा. आता खायचं काय आलं बघ लंकेशच्या पुढे काय भरलाय मस्त ना लंकेश. बारबेक्यू बघा सर्व ठिकाणी भरलेत आणि हे अनलिमिटेड फूड आहे आम्हाला. सोनाली खा पोट भरून का सोनाली. बाई हे फक्त टाकतात बस टाकतात. तूच आज फक्त तू दिसत काय करू. 100 बसलाय तू. झालं ना संपला ना भरला ना 12 वाजेपर्यंत. बाई किती वाजले 8:30 वाजले. हा पैसा चालू आहे भाई. तिकडचा सर्व संपवला. इकडे आमच्याकडे थोडं बाकी आहे पण हा बघ मटण कुठे बघायला लागले बघ. आम्ही हे लोक बसलेत खातात पण म्हटलं आम्ही चालू करतोय कारण की मला 9 वाजता निघायचंय. साप काय काय मध्ये काय काय खावायत बघ ना. पूर्ण सर्व ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर ब्लॉग बनवू की मी खाऊ. हे व्हेजिटेरियन आहे, व्हेज नाही. आपल्याला नॉनव्हेज व्हेज भाई. हाय सॉरी नॉनव्हेज आहे. चला आता काय प्रॉन्स पुलाव आहे, मुर्ग दम बिर्याणी आहे, भरपूर सारे ऑप्शन आहेत. भाई साहब पाहिजे ते घे भाऊ, तू लाजू नको. मी 5 घेतला आता. तू खा. हा मग भाई सर्व टेस्ट करायचं. येस भारी वाटतंय तर ते प्रॉन्सची ग्रेव्ही आहे. हा प्रॉन्स ग्रेव्ही दाखव प्लेट. ओ हो मस्त एकदम. हा घेऊ कुठे घे तुला काय पाहिजे त्यामध्ये. घे बाबा घे थोडं घ्या सर्वांनी. हलवा घेतला मी आपला फेवरेट. जिलेबी आहे, रबडी आहे, भरपूर ऑप्शन आहे. तिथे आईस्क्रीम आहे. ऑप्शन बघा इकडे. चिकन काय चिकन रोस्ट हे घेतोय खायला मला. निघाला बाय. चलो बाय बाय. हॉटेल बंद नाही होतं पण आम्ही काय जाणार नाही. संपून जा सर्व. शटर तू पण बंद कर कुणाल. शटर बंद करायला लाव तू. बघ हा ऐकून ठेव. हा आहे तो सोबत. 9:15 झाले आणि मी निघालोय कारण की मला 9:50 सौराष्ट्र एक्सप्रेस पकडायचं आहे. तुम्हाला माहिती आहे उद्या मला जायचं शिर्डीला राईडसाठी आणि मी राईडचा प्लॅन ठेवला 3 वाजता. 3 वाजता निघायचं मला म्हणून मी आता निघालोय. मला वाटतं मेट्रोचं तिकीट काढलंय कारण होते बोरिवलीला. कारण की इकडे ट्रेननी रिक्षाने गेला तर खूप ट्रॅफिक आहे
म्हणून जातोय मी आता मेट्रोमध्ये उतरून मग तिकडनं बोरवली मेट्रो स्टेशनपासून बोरवली स्टेशनपर्यंत रिक्षाने जाईल. ही आली आता मेट्रो. टाईम झाला आहे 9:25. उतरलो मी मेट्रोमधून. आता खाली जर मला रिक्षा भेटेल तर बरं आहे. काय आहे मला माहिती आहे एकदम रिक्षा भेटतात किंवा काय कसं काय जाऊन खाली बघूया कसं काय. आणि आता 9:35 झालं. 9:50ची गाडी आहे. सौराष्ट्रची 9:50 तर कधीच टाईमवर येत नाही. 9 ते 10 15 येते. चला सव्वा पटा. चला ऑटो पण भेटू लगेचच. मी पोहोचतो रे बोरवली स्टेशनला. 9:40 9:43 झाले. 9:15ला निघालो आणि आरामात मेट्रो पकडली. मेट्रो आलो तिकडनं इझिली आलो. मला वाटतं खूप वेळ धावतो काय सौराष्ट्र वाढत आणखी अर्धा आपल्याला लागेल. अर्धा ते 20 ते 25 मिनिट तरी सौराष्ट्र वाढवायला लागतं. थांबवलं गाडी वाढवलं. 10 बातला येते सौराष्ट्र. टाईम बघा 11:15 वाजलेच. आणि मी आता पालघरला पोचलोय. चालतोय रस्त्याला. आणखी घरी पोचायला मला 10 ते 15 मिनिटं जातील. आणि हालत खराब आहे. थोडंसं झोप आलं आहे. डोळे दुखायला लागले आहेत. तरी पण ठीक आहे. उद्या मला सकाळी 3 वाजता निघायचं आहे शिर्डी राईडसाठी. म्हणजे मला कमीत कमी 2 वाजता उठायला लागणार आहे. आता आले फक्त 4 तास. जाऊन झोपायचं आहे पुन्हा उठायचं आहे. उद्या ती राईड बघायला विसरू नका. धमाल येणार आहे. आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल आणि फेसबुकवर जर फॉलो केलं नसेल तर सागर महाजन ही माझी आयडी आहे. तिकडे जाऊन नक्कीच फॉलो करा. बाई साहेब थकलो आहे. आणि उद्याची राईड तर मला करायचीच आहे आणि मजा येणार आहे. मी तर सोलो जाणार होतो आणि त्यासोबत आता माझा एक मित्र जॉईन होते. कोण जॉईन होते हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. 11:15 वाजले आता. मी घरी आलो आहे. घरी आलो म्हणजे आलो 11:30 वाजता घरी आलो. कपडे वगैरे सगळं कपडे वगैरे घेतले उद्यासाठी. प्लस गोप्रोची बॅटरी चार्ज करायला लावले. 3 बॅटरी होते एक्स्ट्रा घेऊन जातोय कारण की मध्येच कुठे थांबलं की आणि बॅटरी लो झाली तर प्रॉब्लेम व्हायला नको आहे. तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय. पुन्हा 2 वाजता जे म्हणजे हार्डली मला फक्त 2 तास झोपणार आहे. बापरे बाप फक्त 2 तास. ठीक आहे पण मी खूप एक्साइटेड आहे राईडसाठी. पटकन जातो फ्रेश होतो. चेहरावर बघतोय कपडा चेंज होतो आणि झोपतोय. तर भेटूया उद्या 2 वाजता नवीन राईडसाठी. तर शिर्डीची राईड नक्कीच बघा पूर्ण बघा. चला भेटूया उद्याच्या राईडमध्ये. बाय बाय गुड नाईट टेक केअर.